बसून सर्व उपस्थित मान्यवर आदरणीय खरगे साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय संजय राऊतजी, तिन्ही पक्षाचे सर्व नेते मंडळी, अतिशय आनंद होतोय की आम्हाला हा महाराष्ट्रनामा तयार करण्याची संधी पक्षांनी दिली आणि अनेक लोकांकडनं हा अतिशय इन्क्लुसिव्ह अँड पार्टिसिपेटरी असा हा मॅनिफेस्टो तयार केलाय. लोकांकडनं त्यांच्या सूचना मागून आम्ही हा मॅनिफेस्टोची तयारी केलेली आहे. अधिक बोलणार नाहीये, पण खरगे साहेबांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडलेत. काही जे महत्त्वाचे वाटतात ते मी आणि राहिलेत ते मी मांडू इच्छिते. पहिल्या प्रथम उत्तम प्रतीचं जीवन जगणं आणि महाराष्ट्राला आत्मसन्मान जपणं हा महाराष्ट्राचा धर्म आहे आणि महायुतीच्या काळात आपण बघतोय ही संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. मी त्याच्या मागचा बॅकग्राऊंड सांगणार नाही, पण डायरेक्टली आम्ही ह्या मॅनिफेस्टोमध्ये काय लिहिलंय त्याच्याकडे येते. त्याच्यामध्ये महिला, शेतकरी, युवक, शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, शहर विकास, सामाजिक न्याय, जनतेच्या हितासाठी जे काय करायचंय ते मुद्दे, सुशासन आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणं या पद्धतीचे मुद्दे मांडलेले आहेत. या मॅनिफेस्टोमध्ये, ह्या महाराष्ट्र नामामध्ये 3 भाग आम्ही केलेले आहेत. एक 5 गॅरंटीज काही दिवसापूर्वी ऑलरेडी जाहीर झाल्या. या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही पहिल्या 100 दिवसात आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर काय करणार ह्याची सूची केलेली आहे. त्याच्यानंतर मिशन 2030 पॉलिसी म्हणून आम्ही पुढच्या 5 वर्षात काय करू इच्छितो ह्याची आम्ही या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि नंतर मगाशी खरगे साहेबांनी 5 जे पंचसूत्री सांगितले त्या विषयांवर डिटेल्ड आलेले सजेशन्स आम्ही ह्याच्यात अंतर्भाव केलेले आहेत. मला सांगायचं आहे की महिलांसाठी विशेष करून महालक्ष्मी योजना, मोफत बस, 6 गॅस सिलेंडर 500 रुपयामध्ये हे तर सांगितलेलंच आहे. पण महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनीला आम्हाला निर्भय करायचंय आणि स्वावलंबी करायचंय, त्यासाठी विशेष करून तरतूद केली आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये निर्भीड आणि धीट महिला असावी, शक्ती बिलची अंमलबजावणी असावी, सुरक्षितता वाढावी, सेफ सिटीज फॉर विमेन ह्या संकल्पनेमध्ये शहरांना सुद्धा सेफ करावं. त्याचप्रमाणे शाळांचं, कारण लहान मुलींवर होणारे शाळेमध्ये अत्याचार फार वाढलेले आहेत आणि त्याच्यासाठी सेफ्टी ऑडिट शाळांमध्ये व्हावं या दृष्टीने एक नवीन संकल्पना त्या ठिकाणी मांडली आहे. महिला आणि बालकल्याण मिनिस्ट्री आहे. मुलांवर, छोट्या मुलींवर अनफॉर्च्युनेटली त्यांना व्हॉइस नाहीये आणि म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल मिनिस्ट्री व्हावी. महिला बालकल्याणमधनं बालकल्याण काढून त्याची वेगळी मिनिस्ट्री व्हावी, हा एक नाविन्यपूर्ण या ठिकाणी कल्पना आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. स्वावलंबी योजनामध्ये आपल्याला कल्पना असेल RTE कधी 8वी पर्यंत शिक्षण, त्याच्यानंतर मुलींनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा आणि तिथं शिक्षण, त्यामुळे अनेक मुलींची 8वी नंतर शिक्षण बंद होतं आणि त्यांचं लवकर लग्न होतं. म्हणजे आपण म्हणतो बाल विवाह कुठेतरी रिमोट प्लेसेसमध्ये होतो, नाही शहरांमध्ये होतो आणि म्हणून 1ली पासून 10वी पर्यंत संलग्न शिक्षण एकाच शाळेत झालं पाहिजे. हा महत्वपूर्ण एक पाऊल आम्ही उचलायचं या ठिकाणी ठरवलंय. स्वयंरोजगारासाठी 5 लाख रुपयाचं कर्ज, त्याचप्रमाणे त्यांना स्पेशल MIDCs मध्ये जागा, बचत गटांसाठी स्वतंत्र विभाग या पद्धतीच्या काही गोष्टी आम्ही नमूद केलेल्या आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह महिलांसाठी फार महत्वाची असतात. हाकेच्या अंतरावर स्वच्छ स्वच्छतागृह असावी हे आम्ही नमूद केलंय. मासिक पाळीबद्दल कोणी बोलत नाही, पण मला आवर्जून ह्या समोर बोलायचंय की मासिक पाळीच्या दिवसात 2 दिवस ऐच्छिक रजा ही आम्ही ह्या ठिकाणी मांडली आहे. 1870 मध्ये जपानमध्ये ही संकल्पना सुरू झाली. आता भारत देशात काही मोठ्या कंपनीज ही संकल्पना स्वतःहून व्हॉलंटरीली पुढे घेतात, परंतु हा कायदा आणि ही पॉलिसी महाराष्ट्रात व्हावी. महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं असावं ज्याच्यामध्ये ही संकल्पना राबवली जाईल, ह्या पद्धतीची संकल्पना आम्ही मांडलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर विधवांचं फार वाईट परिस्थिती होते आणि विधवा संदर्भात होणाऱ्या अनिष्ट प्रकाराविरोधात आम्ही कायदा करणार, त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य देणार, ह्या पद्धतीच्या महिलांसाठी, भगिनींसाठी काही तरतुदी आहेत. शेतकऱ्यांसाठी आहेत, मी अति डिटेलमध्ये जाणार नाही, पण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार, जेणेकरून त्याच्यामध्ये ही समिती लक्ष घालेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मिलेट मिशन
ही सुरू करणार. आपल्याला माहित आहे की अतिवृष्टी होते किंवा दुष्काळ परिस्थिती होते आणि शेतकऱ्यांचे हाल होतात आणि त्यांना आत्महत्या करावी लागते. हे रोखण्यासाठी आम्हाला ही उच्चस्तरीय समिती करायची आहे आणि मिलेट मिशन म्हणजे वर्षात 3 क्रॉप्स ते घेऊ शकतील. मिलेट्स आर नॉट ओनली न्यूट्रिशनल, दे आर नॉट ओनली शॉर्ट टर्म अँड दे नॉट ओनली प्रोव्हाइड कॅश टू द फार्मर्स. या दृष्टीने आम्हाला त्याच्यावर पुढाकार घ्यायचा आहे. ठिबक सिंचन, रस्ते, दिवसा वीज मिळावी, त्याचप्रमाणे अनेक मराठवाड्यात कापूस संशोधन केंद्र वगैरे वगैरे तुम्हाला या पुस्तकात बघायला मिळेल. संत घाटगे महाराज ग्राम स्वच्छता योजना अतिशय यशस्वी होती, ती पुन्हा सुरू करणं आणि महात्मा गांधी तंटामुक्त अभियान पुन्हा सुरू करणं हे सुद्धा आम्ही या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे. युवक आणि बेरोजगारांसाठी मगाशी खरगे साहेबांनी सांगितलं 2.5 लाख जागांची भरती करणं, 12.5 लाख युवकांना नोकरीसाठी नवीन जॉब्स निर्माण करणं, MPSCची प्रक्रिया 1 टाइम स्मार्ट कार्ड, एकदाच त्यांनी पैसे भरायचे आणि दे कॅन अपियर फॉर ऑल एक्झाम्स इन दॅट 1 इयर. शिष्यवृत्ती वाढवणं, महाराष्ट्र युवक रोजगार मिशन ज्याच्यात नॅशनल इंटरनॅशनल लेवलला रोजगार कुठे उपलब्ध आहे ते माहिती करणं, स्टार्टअपसाठी त्यांना माहिती करून देणं. युवा आयोग सुरू करणार आहोत. युवा आयोग जसा महिला कमिशन आहे, विमेन्स कमिशन आहे, चिल्ड्रन्स कमिशन आहे, तसा युवा आयोग नव्याने सुरुवात करण्यात येईल. ह्या पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी गोष्टी मांडलेल्या आहेत. जबाबदार आणि सुजाण नागरिक निर्मितीसाठी शालेय स्तरापासून संविधान भान वाढवण्यासाठी विषयांमध्ये अभ्यासक्रमामध्ये ती जागा त्या ठिकाणी ठेवली जाईल आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम आखले जाईल. आरोग्यविषयी सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणा विकसित केली जाणार. ॲनिमिया कुपोषण मुक्त महाराष्ट्र व्हावं यासाठी पुढाकार घेणार. मानसिक आजारावर कोणी बोलत नाही त्याच्यासाठी आम्ही पावलं उचलणार. या पद्धतीचे अनेक योजना ह्या ठिकाणी आहेत. रिक्त पदं सुद्धा आरोग्य खात्यात ताबडतोब भरणार ह्या पद्धतीचे सुद्धा गोष्टी समाविष्ट आहेत. उद्योग व्यवसायासंदर्भात नवे औद्योगिक धोरण साहेबांनी सांगितलं. त्याच्यामध्ये MSME आणि इंडस्ट्री ही एक कॉमन मिनिस्ट्री आहे, पण त्याच्यातली मायक्रो आणि स्मॉल मिनिस्ट्री सेपरेट आउट करणार आहोत, कारण त्याला फार मोठा फटका बसतो. त्याच्यात रोजगार फार मोठ्या संख्येमध्ये निर्माण झालेला असतो. त्याला सूक्ष्म आणि छोटे उद्योगांसाठी वेगळी मिनिस्ट्री करून त्याच्यावर रोजगार मिळेल ह्या दृष्टीने पुढाकार घेणार. नवीन तंत्रज्ञानाचं प्रोत्साहन देणार, लाईक इंटरनेट ऑफ थिंग्स, AI, AR, VAR, ऑटोमेशन, रोबोटिक्स ह्याच्यावर सुद्धा भर देणार. मोदी सरकारने केलेले 4 श्रमहित महाराष्ट्रातले जे कायदे आहेत ते महाराष्ट्रात आम्ही नाकारणार. त्याचप्रमाणे कंत्राटी पद्धतीने जी सेवा उपलब्ध होते ते सुद्धा आदेश आम्ही रद्द करणार. स्टार्टअपसाठी पैसे निर्माण करून देणं, सेमीकंडक्टर, लिथियम बॅटरीसाठी उत्पादन अव्वल नंबरला नेणं, कृषी आणि फलोत्पन्नावर अन्न प्रक्रिया, बायोफ्युअल हब महाराष्ट्राला कसं करता येईल, अंतराळातले संशोधन आणि उद्योगासाठी चालना, पर्यटनचं धोरण एटसेट्रा आम्ही ह्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे. आय एम जस्ट रनिंग थ्रू ऑल द पॉइंट्स. शहर विकास हा अत्यंत महत्वाचा आहे. शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढतंय आणि त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्मार्ट सिटीज नुसत्या करून चालणार नाही, वी नीड हॅपी सिटीज. त्यामुळे आनंदी शहरं निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार. ह्याच्यामध्ये स्वच्छ, हरित आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र आम्ही ह्याचं उद्दिष्ट ठेवणार. ह्यासाठी अतिशय महत्वाची स्टेप आम्ही उचलणार म्हणजे स्टेट अर्बन कमिशन ह्याची स्थापना करणार आणि ह्या कमिशनच्या द्वारे शहरांचा कसा प्रगती विकास होईल ह्याच्यावर आम्ही लक्ष देणार. हवामान बदलाचा फटका फार मोठ्या प्रमाणात शहरांना पडतोय. अतिवृष्टीमुळे फ्लडिंग, हीट वेव्हमुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागतात. तर ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये सस्टेनेबिलिटी सेलची स्थापना करणार. ह्याचबरोबर कचऱ्याचा सायंटिफिक पद्धतीने विल्हेवाट, ऊर्जा निर्मिती, सार्वजनिक वाहतूक, वनक्षेत्राची वाढ या पद्धतीने आम्ही पुढाकार घेतलाय आणि प्रत्येकाला अफोर्डेबल घर असावं यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतलेला आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सुद्धा काही पावलं उचलणार आहे. GDP जसा महत्वाचा असतो
तसा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सुद्धा महत्वाचा असतो आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र जीडीपी मध्ये अव्वल नंबरला जाईल, तसंच HDI मध्ये सुद्धा अव्वल नंबरला जाईल. ह्याच्यावर आम्ही निश्चितपणे लक्ष केंद्रित करणार. अनुसूचित जाती व आदिवासी विभागासाठी हक्काचं बजेट निर्धारित कालमर्यादा खर्च करण्यासाठी कायदा बनवणार. कारण ते आहे बजेट पण कायदा नाहीये, सो कायदा त्याच्यासाठी करणार. सफाई कामगारांसाठी कल्याण महामंडळ सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे, स्टेट गव्हर्नमेंटला नाहीये. आज देखील मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट पारित झाला असून सुद्धा आज देखील शहरांमध्ये मॅनहोल्समध्ये लोक उतरतात आणि त्यांचा मृत्युमुखी पडतात. तर ह्या पद्धतीचे आम्ही काही मांडणी केलेली आहे आणि निश्चितपणे ह्याचा उपयोग महाराष्ट्राच्या जनतेला होईल. महाराष्ट्र जनता ही कायम पुरोगामी राहिलेली आहे. राजर्षी शाहू महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पुढे गेलेली आहे आणि मला खात्री आहे की ह्या विचारांच्या दृष्टीने आमचं सरकार काम करेल आणि लोकांसाठी जी विस्कटलेली घडी आहे, जी आपली अधोगती झाली आहे, त्याला पुढे नेण्यासाठी, एक जीवनमान उंचवण्यासाठी काम ह्या सरकार आमचं करेल. एवढं ह्या ठिकाणी जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही मांडलेलं आहे. आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तिन्ही पार्टीजच्या सगळ्या मेंबर्सनी अतिशय उत्तम काम केलं, इनपुट्स दिले आणि